चा नाश्ता आमचा कॉफी पोहा बिस्किट। हां काय काय म्हणचं बघा, एकदम मस्त आरामात नाही काही फरक नाही। 8:30 वाजल्यात, आता मी चेकआउट करतो। सामान सगळं नेलं आहे खालती, फक्त बॅग राहिलं माझी, टँक बॅग, हेल्मेट, जॅकेट, बाकी काय नाही, छोटे मोठेच राहिलेत, सगळं खाली नेलं आहे। काय ओके काय नाही, सगळं खाली नेलं आहे। चला जातो आता खालती। फोटोशूट चाललाय आमचा, आपली के गेली सोलमची। सो आम्ही निघतो आता, चला निघतो आता लेहमधून। जाम भारी झाले गाडी बाबा, वजन गावरी ना आता। चलो बाय। भारी भारी ना गाडी, आता डायरेक्ट ना कारगिलला थांबू आम्ही। माझी ट्रिपला जाम आलं खराब झाली, फर्स्ट टाईम झाला, पण आता कधी असा त्रास नाही झाला। ते एक तर पहिलंच मला ॲसिडिटीचा त्रास होता, त्याच्याशी जेवण जातच नव्हतं ना। अरे आम्हाला वेळच्या गळड्या, लद्दाखची गळडी बाबा, लद्दाखच्या गळड्या। मला काय त्रास नाही, मला फक्त जेवण ना, मला ॲसिडिटीचा बेकार त्रास होता, असं मला काहीच त्रास नाही। मस्त होते यांचा तो, म्हणजे सर्विस मग जाम भारी। लद्दाखला ना याचा तो थांबा, म्हणजे जरा आतमध्ये नाही यांचा, पण सर्विस एवढी भारी आहे ना यांची, एवढी भारी ना, जाम भारी माणूस आहे एवढा, म्हणजे बघताना मस्त। तर विचार करा ना, कोण आहे जो कुठल्या पण याच्याबरोबर 11:30 पर्यंत रात्री असत, जाम भारी माणूस होता। आज एकदम परफेक्ट वाटतंय। काल अख्खा दिवस आराम केला, कुठे गेलोच नाही बघा। लद्दाखच्या स्कूल बस म्हणलं नव्हतं माहिती, लद्दाखमध्ये स्कूल बस पण आहेत। अरे वा, पण लद्दाखमध्ये स्कूल आहे। नुब्रा लोक किती 3-4 तास चालत येतात इथं शाळेत शिकायला। इथं शिक्षण म्हणजे फक्त लद्दाखमध्येच आहे ना, बाकी कुठं, बाकी म्हणजे कसं गाव पण छोटे छोटे आहेत ना, ते जास्ती वस्तीच नाही कुठं तिथं, म्हणजे हे नाही, लाईट नाही, काय नाही, मग तिकडे कुठंच नाही भेटणार मला, इथंच मला लद्दाखमध्येच सगळं। तिथलं पेट्रोल भरायला गेल्यानंतर माझे तर फुल आहे, मी नाही जात भरायला, ते त्यांचे जरा खाली होते ना, ते गेल्यानं। तिथं बघ ना घरं असतात, पण सगळे घरांना ना लाकडाचंच काम असतात, सगळे घरांना। म्हणजे इथं पेट्रोल पंप आहेत, म्हणजे लाईन, इथं टेन्शन नाही, म्हणून माझी तर फुल आहे। माझं झालं, माझी श्रीनगरला पण पोचेल गाडी, बघू आता कितपर्यंत जातं, बघून घ्यायला असला। इथं सगळं मिलिटरीचा पण रेकॉर्ड करायला नको। डोंगराव एकदम तला मस्त वाटतंय तला। आता निघलो इथून आम्ही कारगिलला, आजचा स्टे आमचा असेल कारगिल। आता इथून आमचा यो सरळच रोड आहे, रोड जाम भारी आहे यांचा पण, आता टेन्शन नाही आहे रोडला। आणि यांची आहे निम्मू 26 किलोमीटर, 26 किलोमीटरवर निम्मू, म्हणजे आहे, म्हणजे निम्मू 26 किलोमीटर आहे। आणि कारगिलला पण म्हणजे मला वाटतं आम्ही 5-6-7 पर्यंत पोचायला पाहिजे आम्ही कारगिलला, जास्त टाईम नाही लागणार कारगिल वगैरे। तर रोड कसा आजचा भारी आहे, आजचा रोडला काही नाही, म्हणजे सरळ जरा घाट पण लागेल, पण रोड भारी असतील आजचं, जास्त टाईम लागायला नाही पाहिजे। आम्ही फिरलो पण यावेळीच लद्दाखला, टाईम नव्हता ना यावेळी, जरा टाईमचा शॉर्टेज आहे आमचा, म्हणून लवकर चाललो आम्ही। स्ट्रेट प्लेनचे प्लेन रोड, एकदम सरळचे सरळ रोडचे रोडच दिसतंय बघा ना, बाजूला काहीच म्हणजे का बंजर जमीन, सरळचे सरळ रोड,
न साईडला एक काहीतरी मला वाटतं गोडाऊन बिडाऊन टाईप आहे ते का मिलिटरी कॅम्पात काय माहिती नाही. पण रोड बघ ना एकदम सरळच्या सरळ ना, गाडी पण मुश्किलशे एक दिसल. इथं ये तर गोडाऊनच वाटतं, गाडी पण कवशी एक नाही दिसत ऐसा, म्हणजे जाम टायमानंतर एक एक गाडी दिसते. एकदम सरळचे सरळ रोड आवरा मस्त नाहीशी हवा सुटले नाही रोडला. एक नंबर जाम भारी रोड आहे जाम मस्त, म्हणजे एकदम ऐसा डोल बंद करून बी चालू शकतो. आवरा भारी रोड यो. हा बघा गुरुद्वारा श्री पत्थर साहेब किती मस्त बनवले बघा ना लडाखमध्ये. पूर्ण प्रॉपर पार्किंगपासून अख्खा आहे, मस्त बनवलं आहे ना. इकडं मी थांबलो आहे गुरुद्वारा श्री पत्थर साहेब जवळ. ते मागे आहेत ना म्हणून मी जरा ब्रेक घेतला आहे. इथं म्हणजे जायचं ना कुठं तसंच ब्रेक घेतला आहे. गाडीवर ओझा बघा किती माझ्या जास्त झाला. पुढं कसा टँक बॅग लावलं मला जर नीट बसत नाही, ती जास्तीच मोठे झाले. सामान जाम कमी करायला लागेल. मला तर झालं कपडे फेकून टाकू. इथं पार्किंगची वाह ना किती मस्त इथं पद्धतशीर केलं. इथं लडाखसारखं जागा होतं म्हणून आम्ही किती भारी बांधलं आहे मस्त. इथं हा रोड बघा कसा चालू झाला एकदम, म्हणजे नवीनच आहे. पहिला आम्हाला नव्हता लागला हा रोड. कारगिल रोडला वाटतं नवीनच आहे. त्या रोडचं मला वाटतं काम वगैरे चालू असेल त्याच्यामुळे, नंतर आधी हा रोड तर नव्हता लागला आम्हाला. बघू एक दिवसात पोहोचतो का. एक दिवसात पोहोचून ॲक्च्युली फायदा नाही. मी पण याला तेच सांगतो आहे, तिकडं जाऊन आपण दिवसा पोचलो तर फायदा आहे, बघायला तरी भेटेल. रात्री नाईटला पोचून फायदा तरी काय आहे. पाय त्यालाच मागत नाही. रोड तरी चांगला आहे, पण त्याला थोडा रिस्की टाईप रोड आहे ना. एकदम ढलान आहे आणि म्हणजे सिंगल गाडी जायला असाच आहे. दुसरी 4 व्हीलर आली तर जाऊ नाही शकत. इकडं का असं बाजूला याचं स्तूपात राईट साईडला लाईनीशी नुसतं स्तूपा लागल्या. स्तूपा म्हणजे तेच बोलता इथं मेल्यावर म्हणजे याचं लावता नाहीचं सगळे घराच्या बाहेर यायचं स्तूपा. केवढं बघा ना सगळं म्हणजे त्याच्याशीच भरलं. बाजूला मस्त सरळचे सरळ रोड नसतो पाणी. लेफ्ट साईडला डोंगरं, राईटला पण डोंगरं. तसं सगळे आपण डोंगरावर चालले आहो. तेच स्तूपा सगळे स्तूपा. चला आता स्तूपा सोडून आपल्याला काय अजून भेटला तर एक कॅमेरा चालू करू आपण. तर बघा टर्निंगवर बर्फ. टर्निंग पण एवढी डेंजर खंडाला का सगळ्यांनी. तर बघा घोडे काय इथं कुठला तरी पॉईंट वाटतं यो. घोडं वगैरे जामच काहीतरी पॉईंट आहे यो. हा पिकनिक पॉईंट वाटतं. सगळं हे टाकून बसल्या जवळ. आणि मिलिटरीच्या गाड्या हे अख्ख्या रस्त्यानं तुम्हाला सगळीकडं मिलिटरीच्या गाड्या भेटते. सगळीकडं मिलिटरीच्या गाड्या तुम्हाला भेटतीलच. इथाला सरापोल 7 किलोमीटर. सरापोल काय आहे इकडं सगळं बंजर डोंगर, पण सगळ्या डोंगरांची म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या पाहत. कुठं जासाल तुम्हाला दगडांचं डोंगर, कुठं अख्खा मातीचं डोंगर, वेगवेगळं डोंगर. काय चाललं आमची सुंदर चालले रस्त्यानं. आमची बराई काहीतरी आहे वाटतं देवाचा. आवरे काय गाई आहे, आवरे माणसात दे थोडा थांबण्याच असतं काय. मला पाणी वगैरे पण घ्यायचं आणि त्यासाठी थोडा थांबत झालं. खूप टाईम झाला म्हणजे ते दिसतच नाही. जरा ब्रेक घेतो पहिला बघतो थांब तिथं पाणी बिणी भेटते का. इथं नदीला बघा कसं ज्वार आले, जाम फास्ट धावते नदी. म्हणजे आता बर्फ मेल्ट होतं ना तसं हे नदीचं पाणी हे होतं वाढत जातं. पहा ना केवढी फास्ट धावते.
तर जसा ऊन पडत जाईल ना त्याचा वाढत झाला अजून तसा फास्ट बर्फ वितळता ना. तो हा डोंगर केव्हा पण काही बी पडू शकतं इथून. इथं थांबायचं नाही जास्त निघायचं म्हणजे लगेच काय हवा एवढी आहे दगड बिगड पडू शकतो ना. ही बघा गाडी हा बस का वाटतंय ही याची गाडी नदीला जोर बघा कैसा. कोणती बघा आता काला काला पडलं आमचं हे हंड्या बनवतात आया मान्यता आहे अशा हंड्या बनवला ना लगीन लवकर व्हायचा म्हणून हे कीर्तन आजपासून ही मान्यता चालू व्हायला आहे. आता चालू आता इथं बघा इथं सगळीकडे हेच दिसतील. बालाचं फिक्स आहे हेच वर्षीच आहे. आई शपथी बघा कोणी नाही. आता ही डोंगर बघा दगडवाली वेगळीच. इथं म्हणजे कसं सगळी डोंगर बंजर पण ना सगळं डोंगरांचा आकार वेगवेगळा. आणि इथं सर्व हे फ्लॅग लडाख फ्लॅग म्हणजे काय ओम नमो भगवत असं काहीतरी लिहिलं असतं त्याला. मंत्र असतो मंत्र लोकांना वाटतं शो असतो शो नाही मंत्र असतो त्याच्यात. ते बघा दगड वगैरे हवा पण पडू शकतो हवा पण डायरेक्ट पडला तर तो रान ते काय एवढे 50 बसले डॉक्टर वाटतंय. जो बघा नुर्ला ब्रिज इकडं असंच ब्रिज असतं ना सगळं आणि असंच लडाख फ्लॅग बांधलेला असतं. लोकांना महिन्यावरून 10,000 फीटवर आहे नुर्ला पण. ब्लॉग मला वाटतं हे गाव लागलं आहे नुर्ला गाव काहीतरी असं गावाचं नाव असलं नुर्ला बघा ना गावाचं आहे. तिथं काहीतरी किराणाचा वगैरे दुकान भेटला ना आमचं काहीतरी पियायला गेला हाय वाटतं. इकडं आम्ही पाणी आणि काहीतरी थंडा वगैरे प्यायला तुला बघा चिप्स इकडं बघा चिप्स कसं फुगलेलं असतात हवेशी फुकटाने. बन बर्गर पण आहे. मग आम्ही पाणी घेतला सगळा भेटेल बोलतो पुढं. आणि इकडं बघा लँडस्लाईड झाले आता जस्ट तिकडून म्हणजे तिथं म्हणजे काय हे नाही पण जमीन सरकली तिथून. म्हणजे तिकडं काय नाही असंच खुल्लाचा एरिया तसा. इकडचं बघा जुनी जरा बघा इकडं बघा ट्रॅफिक लागले दोन्ही साईडने मोठ्या गाड्या आहेत ना. इकडं रोड पार्क आहे जाम झालं आता. मिलिटरीच्या गाड्या पण लाईननी एवढ्या लागल्या ना मागं सगळं जाम झालं. आता 2-3 माणसाही केलं आहे चालू काढायचा बघू होते का. आणि इथं बघा ना जर रस्ता लावताना गाड्या त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम होते. डंपर वगैरे निघतच शकत नाही. त्यांनी काढल्या ना गाड्या तेव्हा जिमनी वगैरे बघा कसं लावलं जिमनी तिथं ठार नीट लावली ना तर होईल. आता मी जरा पुढं निघून आल्या ते निशांत आले चला तुम्ही. इकडं एंट्री करायला थांबलेलो निशांत वाटतं डायरेक्ट गेलो एंट्री नाही केली वाटतं बघितली तिथेच एंट्री करून गेलो. ते एंट्रीच्या नादात माझी जायला कॉडच तुटली चार्जिंगची परत घ्यायला पाहिजे. यायला माझा नुकसान जाम होतं. हे रोड पण बघा एकदम पोखरलेल्या साईडचं रोड सगळी डोंगरावरती खालती बाजूला. आणि रोड तर भारी आहे पण जरासं रिस्की आहे बघा ना त्याचं डोंगर तुटून राहिलं त्याचं वरती दगड आहे त्याला काय करायला कमी तसं डोंगरा बघा ना पडला तर कपला मारे. रोड जाम भारी बघा ना एकदम मस्त. इधर से भी देखो
तेच ना. इथं बघा मूनलँड काहीतरी जागा इथं, म्हणजे चंद्रासारखं दिसतं. आहे आम्ही थांबलो, थोडासा ब्रेक घेतो आणि निघतो लगेच. इथं बघा याचे हे बनवले ओरिजिनल डलवाचं. आय लव थार प्लॅनिंग रेस्टॉरंट. थारचा फॅन. आम्ही आता नाश्ता करायला थांबलो. इथं खूप दिवसानंतर आम्ही मसाला डोसा मागवला आहे. की बघा रेस्टॉरंट मस्त आहे. रेस्टॉरंट नाव काय म्हणजे आता आय लव थार प्लॅनिंग रेस्टॉरंट असं काहीतरी नाव आहे. बघा हे आमचा कचरा जास्तीच होत आहे, अतिच कचरा होता जरा. बघा आजचा नाश्ता मसाला डोसा, खूप दिवसानंतर मसाला डोसा. आता आम्ही निघलो इथून खाऊन. डोसा म्हणजे चांगला होता डोसा तसा, पण चटणी आणि सांबार तेवढा खास नव्हता, पण डोसा ठीक होता. चला 150 रुपयाचा डोसा होता, पण चांगला होता, मोठा होता. तर अजून किती 103 किलोमीटर 2 तास 7 मिनटं दाखवत आहे. हा बघा हा पास आला आहे. कुठला पास आहे मला समजत नाही, लिहिला नाही तो. डोंट ड्रिंक अँड ऑइल बॉर्डर रोड का लिहिला नाही कुठला पास, पण हा पास आला आहे. किती फीटवर आहे पास? 13,500 फीटवर आहे हा पास. मस्त वाटतं ना, वरती बर्फ. हा फातुला पास आहे. फातुला तर दिसला मागं लिहिले तिथं फातुला पास. फातुला पास. यो ब्रिज बघा. अजून ब्रिजला पाणी वगैरे तर नाही खालती, हलका बरफ जमले, बाकीचं काही नाही. आता वाटतं हा परत दुसरा पास आहे ना. अजून म्हणजे 2 तास लागतील, त्याच्यानंतर कार गेले, नंतर सरळच रोड आहे. नंतर नाही काय टर्न नाही ना काय नाही. 2 तास नंतर डायरेक्ट कार. इकडं कसं नदीजवळ कसं कॅम्पिंग करतात, मस्त पाणी बिणी कसं मस्त आरामान बसलं सगळी जण. कार एकदम लावल्याच्या बाहेर आहे ना, कॅम्प वगैरे आहे. हां बाहेर आहे ना. बघा सगळी असं कॅम्पिंग करताना. इकडं इकडं पुढं पण आहे. ऑल्टिवा कसं लावले. आता एक पास, या पासचं नाव नाही माहिती मला, जवळून जाऊन दाखवतो मला कुठला पास आला. काय दिलं का माउंटेन्स आर डेंजर इफ यू ड्राईव्ह विथ लेझर. मस्त स्लोगन लिहिलं असतं का इथं. इकडं बघा पास आला समजायचं, असं नाही कसं फ्लॅग वगैरे असे लागलेले असतात ना, समजायचा पास आला. एकच रोड. आय लव पियारो. नमकीला पास, नमकीला पास आला आहे. नमकीला नमकीला नमकीला. यो डोंगर बघा कसा गाडीसारखा वाटतंय ना डोंगर, एकदम वेगळा. दिसाला गाडी सारखं. बाबा उतरण आहे. इथं पेट्रोल टाकला थांबलो.
माझ्या आहेत त्याच्या 4 कांड्या, त्यांच्या संपल्याने एकच कांडे आहे. तरी टाकतो मी थांबल्या होतो, उद्या कशाला थांबायचं मग. टाकला 785 रुपयाचा पेट्रोल, 100 रुपये लिटर आहे. आणि समोर वा काय आहे माहिती नाही ना काय आहे, बुद्धांचंच काहीतरी आहे वाटतं. हां, बुद्धांचंच काहीतरी आहे. डोंगर बघा, इथं पण वेगळं डोंगर. इकडची घरं बघा ना, थोडी थोडी आहे पण जाम मस्त आहे. एकदम मेहनतीशी बनवलं जातात सगळी घरं. एकदम छोटं छोटं कोरीगाम नाही का, तसं केलं सारखेच सगळी घरं. खिडक्यांना बोला आहे बाजूला कमी आहे पण हे पण बघा एकदम मस्त मस्त बनवलं घर. असं एकदम हरियाळी इथे. कारगिल आले ना तर थोडा म्हणजे हरियाली येत चालल्या आता इथं. तसं बंजारच पाडात अजून तरी थोडी हरियाली, जास्त नाही थोडी. इकडची घरं बघा ना एकदम मस्त वाटतं ना. ॲक्च्युली ग्रिल वगैरे नसतं नाही जाईल तर काही चोऱ्या बिऱ्या काय होत नाही. कुठल्याच घराला दिलं काय मी लावलं पण जमत नाही का नाव. आम्ही गाडीवर पण असंच स्टँड का ठेवून जातो, काहीच नाही टेन्शन नाही जात. मस्त झाड बघा केवढं. बघा कसं फुलं सगळे बघा घराच्या बाजूला लावले, सगळं मस्त लावली फुलं सारी. आणि इथं परत तेच सुकलेली दगड. आता जरा कलर बदलला, आता परत दगडाचा कलर बदलला. ती बघा कारगिल सिटी. ते खालते आहे ना, हे सगळं कारगिल सिटी आहे. प्रॉपर कारगिलमध्ये आलं आता. आता इथून मला दाखवतो. आता कारगिल मेमोरियल तर 5ला बंद होतं, म्हणजे आम्ही तर पोचूच शकत नाही आज. म्हणजे द्रासपर्यंत पोचू शकतो, त्याच्या पुढं नाही. बघू आता थांबायचं. आम्ही गेल्या वेळेस थांबलेलं तुम्हाला रूम दाखवायचा होता ना, तो काय इथं हा दिसतो समोरचा, तिकडे आम्ही थांबलेलो गेल्या वेळेस. आता आम्ही मस्त बनवला, पण आम्ही इथं स्टे घेतलेला गेलेलो बघा. आता आम्ही हॉटेल मस्त बनवलं आहे. तेच झालं वाटतं 3-4 वर्ष आधी आलो ना. आणि काहीतरी नाश्ता वगैरे पण करूया. पण इथं सगळं आहे. इथं झेरॉक्स मशीनपासून म्हणजे सगळं भेटतं आहे इथं खालच्या सिटीमध्ये. प्रॉपर म्हणजे सगळं आहे, प्रॉपर सगळं. कारगिलचा ब्रिज क्रॉस करता देशातलं बाबा केवढा पाण्याचं हे सुटले. डेंजरच ना. केवढा जोर आले बघा पाण्याला, डेंजरच खूप पडला ना. वाद डायरेक्ट काय भेटेल काय माहिती नाही. त्याने आता दुसरं काहीतरी लोकेशन टाकायला लागेल. तर कारगिलमध्ये नाही सगळं मुसलमान जाम राहतात. कारगिलच्या थोडा पुढं दाबलो आम्ही नाश्ता करायला. हो सर. गाडी भाई चाय है ना? हाँ सर. गाड़ी बंद. 45 से आपको देखने जाओ, एक बोर्ड लिखा होगा होम स्टे करके, उससे आगे भी होगा आपको बढ़िया से. हाँ 45 आगे त्रास घेत आहे. तुम्ही पहुंचोगे जास्त काही नाही घेणार. 5-6 किलोमीटर नीचे ब्रेड घेतला होता परत त्रास नको. हाँ सर त्रास में मिलेगा. थम्सअप मागवलं. हे टॅक्सी गॅस नाही अख्खी हालून आणलेली वाटतं. एक कप चाय सर को, एक कॉफी.
चला मी थंडा पिला, बाकी काय नाही घेतला. आता आम्ही निघतो. ते काय होतो ऑटो आणि यो मागचा मस्त आहे लोकेशन. चला आता निघतो आम्ही द्रासला डायरेक्ट. चला झाला आता नाश्ता, निघतो आता. एक इथं 3 शॉप आहे त्यांचं. एक ड्रायफ्रूट्सचं, एक असंच काही ना काय थंडा वगैरेचा, एक नाश्ता वगैरे. सर्व निघलो. हाच रोड सरळच्या सरळ डायरेक्ट श्रीनगर टच. समोर बघा एकदम एक्सपिरियन्स रायडर, काजी विजी एकदम ओल्ड आहेत ते, 7 वर्ष असं त्यांचे. तरी बघा पूर्ण काय काय एकदम जोशमध्ये असतात. चालत ना फुल म्हणजे एक्सपिरियन्स आहे. तिकडं बघा असे लँडस्लाईड झाले, कैसा पडणार बघा, खतरनाक ना. इकडची दगडं म्हणजे ही नाही ना, कधी पण होऊ शकतो. जरासा पाऊस आला नाही तर पण लगेच लँडस्लाईड होईल, मजबूत नाही. मस्त वाटतं नाही का सुरू राहिल्यानंतर तुला. त्याच्यामुळे दाखवता पुढे पण असतो लोकांना तर अख्ख्या रस्त्यांत अशीच तुला ती काय माहिती. आता कॅमेरा करायला पहिलाच करला पाहिजे. जून बहुत टाइम है अभी तक पहुँचने के लिए. मेरे ख्याल से 40 मिनट तो लगेगा, 40 मिनट लगना चाहिए. कारगिलमध्ये त्यांना मला नाही माहिती एवढे म्हणजे मोमध्ये नसतं. मला वाटतं म्हणजे तेच बौद्ध वगैरेचीच असते, लडाखला असतात ते. पण जाम म्हणजे हेच असतं मोमध्ये नाही. काश्मीरी आणि म्हणजे दिसायला पण जाम सुंदर, त्याची लँग्वेज पण जाम काश्मीरी सारखीच आहे इकडच्या लोकांची. इकडं पण आहे ना असे येल्लो फुलं. इथं ना म्हणजे मस्त मस्त म्हणजे असं लावलं वाटतं यांनी तर काय माहिती. इतका इकडचीच फुलं ती हा ना, मस्त मस्त पूर्ण हिरवा हिरवा आहे. वरचं डोंगर एकदम उझड, इकडचं खालचं. मला वाटतं आणि हे लावलं येत नसतील ही फुलं तर नसतील. किती वाटत नाही रे का 6 वाजले आता. बघा वाटतं का 7 वाजला. एकदम उजेड आहे इथं. उजेड कालो जाम लेट होतं 8 वाजेपर्यंत म्हणजे कालो टोली एकदम. आता उजेड आहे जाम, पण फटाफट लगेच होतं नंतर. सूर्य एकदम तपिशमध्ये आहे. अजून चालू आम्ही घरी 20-25 किलोमीटर चालवतो आणि स्टॉप देतो ना शकतो. वाव दिसतोय बघा असा खतरनाक ना, काय दिसतोय बघा ना. एकाच्या मागे एक डोंगर. वा खतरनाक चांबर दिसतोय. बघा फोटो काढतो. हा बघा कारगिल मेमरी आहे, पण बंद झाला आता. जरा पहिला आला असतं ना जायला भेटलं असतं. आता जस्ट बंद झाला आहे. माझं काय माहिती इथे यायचं स्वप्नात राहणार आहे. आलो आता, जाऊन दे बाजूला तरी आलो. दरवेळीच असाच होता, आतमध्येच जायचं बोललो ना तरी होतं. इथं बघा अखेरकार माझं स्वप्न पूर्ण झालं. 2 वेळा नाकाम झालो. वा
मी पण मोठीवाली स्टिक घ्यायला पाहिजे डबल. इकडे बघा शहीद जवान आपले दोन्ही साईडला. दोन्ही साईडला शहीद जवान आहेत. माझं पूर्ण हे लाल लाल झालं. इकडे बघा तो इकडे बघा बघा वीरभूमी. इकडं बघा टँक, इथे तर विमानं आहेत. झेंडा बघा आपला केवढा मोठा देशाचा. आणि इथं बघा आपले शहीद झालेले जवान. व्ह्यू तो व्ह्यू म्हणाला तुम्ही थांबशाल दया. एक घर होता ना, मला एवढं आवडलं ना भाई. अरे पण तो व्ह्यू बघितला ना, तो सूर्य होता, ते ढग आहे 3 ढग बाजूला ना हे होता आणि हे होतं झेंडूची फुलं आणि ती निळी. हा माहिती आहे. इथं फुलं कशी आल्या त्याची बिया त्यावी. वा केवढे बघा, एवढी जण शहीद झालती, एवढी जण बघा. ओ वतना में मेरे वतना में तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है. ही बघा बाईक आणि कारगिल मेमोरियल बाजूलाच रूम आहे, म्हणजे त्याला चिकटूनच कारगिल मेमोरियल. हा हे रूम चांगले आहे, म्हणजे किती 1200 मध्ये दिले. दाखवतो तुम्हाला रूम. पूर्ण वुडन रूम. हा मोठा बेड आहे. वॉशरूम चेक करा. वॉशरूम म्हणजे ठीकठाकच आहे, एवढा हे नाही. वॉशरूम पण ठीकठाक आहे. चला मी दाल चावलच खाऊ. मी तुला पहिला सांगते तेच खा. दाल चावल खाऊ. हे बघा मी हे घेतला स्किन केअरसाठी. हे जळले स्किन अख्खी, त्याच्यामुळं अख्खी स्किन जळले माझे, त्याच्यामुळे मी योग घेतले. बघूया निशान. चमचा जेवण मिक्स व्हेज, कांदा, चपाती आणि हे बघा डाळ राईस. त्याचा भारी तर वाटतं. मला मिक्स व्हेज पण दिले, मिक्स व्हेज पण दिला आणि पल्पी ऑरेंज आणि बिस्लेरी. निशान बरोबर. 1 2 3 फिर परत दे सलामी. बोल भारत माता की बोल तू आता.